अकुर्ली ग्रामपंचायतीमध्ये लागोपाठ 5 टर्म ज्यांना बिनविरोध सदस्य होण्याचं भाग्य लाभलं ते जयेंद्र शेठ पाटील साहेब अकुर्ली यांच्या वतीने सोनू तू दमदार इथे गोलंदाजी साकारली। जयेंद्र शेठ पाटील साहेब अकुर्ली यांच्या वतीने तुझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस। जयेंद्र शेठ पाटील मनपूर्वक आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करतो। साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स सामना आपण चालू करता लगेच दोन्ही संघांना सूचना खास करून पंचांना विनंती राहील आपण सामना त्वरित चालू करा अधिकचा वेळ घ्यायचा नाही आपण सामन्याकडे जाऊया। पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहता मंचावरती मुख्य अतिथी मंचावरती आलेले सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम करत एक मोठी लढत आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। ए पोल मधला पहिला सामना प्रकाश चौगुले ऑफिशियल आरसीसी पेट विपक्ष कायरा अँड शिवांश ट्रान्सपोर्ट 11 कामोटे हे दोन संघ तुम्ही मैदानामध्ये पाहता आणि बॉलिंग साठी सज्ज झालाय। मैदानाच्या मध्ये कामोटे संघ पहिल्या षटकासाठी यस बारक्या कांबे पहिल्या ओव्हरसाठी सज्ज होताना आपण पाहताय। पॉवर प्ले ऑन डावाला सुरुवात झाली आहे। पहिला चेंडू टाकत असताना बारक्या समोर असेल बंटी जोशी। बंटी पहिला शॉट आपला ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न केला स्लॉग हिटचा त्याने प्रयत्न केला होता पुढे स्टेप आउट झाले होते परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे। डॉट बॉल या ठिकाणी बारक्याच्या माध्यमातून आपण पाहिला। दोन दिग्गज संघांमध्ये ही मोठी लढत नाईट स्पेशालिस्ट रातो की कातिल ही उपाधी या संघाला मिळाली। बॅकफुटला आले अप्पर कटचा प्रयत्न सॉफ्ट डिसमिसल फटका फसलाय पॉइंट मध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललेत बंटी जोशी। गोल्डन डकचा पहिला विकेट मिळाला बारक्या कांबे या गोलंदाजाला। त्या कांबळेने या षटकाची जबाबदारी घेत आणि बघा यश त्याला मिळालं पहिला डॉट त्यानंतर विकेट मिळाला आणि तोही बंटी जोशी या खेळाडूचा। तिसऱ्या क्रमांकामध्ये जाताना पाहता नौका खेळाडू नमित पगडे या खेळाडूची चर्चा होईल कारण आपण पहिला सध्याच्या घडीला महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये रायगडचा एकमात्र संघ जो टॉप 2 ला गेला आणि त्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला आणि त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणारा खेळाडू नमित पगडे कल्पेश ठाकूरच्या अगेन्स्ट त्याने मारलेला षटकार त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम फटका राहिला असेल अशी इनिंग त्याने त्या स्पर्धेमध्ये साकारली आणि तो मात्र आता तिसऱ्या क्रमांकावरती आलाय। ऑन साइडला फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलंय इनफिल्डला क्लिअर करत असताना मॅन इन फॉर्म नमित पगडेच्या बॅटमधून मात्र झाला हा धमाका चौकार होतो पेट संघासाठी। माध्यमातून पहिले 2 डॉट ज्यामध्ये बंटीचा विकेट त्यानंतर आपण पाहिला आलेला खेळाडू नमित त्याच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या। बंटी जोशी आपण जर पाहिलं सध्याच्या हंगामामध्ये थोडासा बॅटमध्ये आहे अतिशय आक्रमक खेळाडू तो मात्र शून्यावरती बाद झाला पण तो एका बाजूने सोहेल शेख नॉस्टॅकिंग एंडवरती त्याच्या बरोबर नमित त्याला आपण पाहताय पहिलं षटक पॉवर प्लेचं राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स। नेक्स्ट बॉल फुल लेंथ डिलिव्हरी खोदून काढला अक्षरशः बॉलला मिड ऑफच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला ज्या ठिकाणी रन नसेल डॉट बॉल इथे आपण येताना पाहताय। मोठा सामना मोठी लढत या स्पर्धेत आपण पाहताय मैदानामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले। आता खरं तर आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून को करंट व्ह्यूअरची संख्या तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल। ए पोलचा पहिला सामना यावेळेला टो क्रशिंग यॉर्कर आणि सँडी पालकर बघा त्यांची एक वेगळी आदा पाहायला मिळाली आणि त्यानंतर रनआउटची संधी देखील मिळाली बघा एकाच बॉलवरती मात्र 2 वेळा संधी। पहिल्यांदा आपण पाहिलं लेग बिफोर विकेटची अपील झाली पंचाने सांगितलं आउट ऑफ द ऑफ स्टंप बॉल पिचिंग झालंय त्यानंतर रनआउटची संधी आली थोडी रिस्क घेतली सोहेलने तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेला चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून जर का हा विकेट मिळाला तर मात्र आनंदाचं वातावरण तुम्हाला स्कायरा अँड शिवम ट्रान्सपोर्ट जर्मन कामोडे संघाच्या खेमामध्ये पाहायला मिळेल कारण हा विकेट असेल सोहेल शेखचा। चेक केलं जाईल या क्षणाला आपण पाहताय तिसरे पंच सत्यवानजी काकडे यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल बघा आपण शॉर्ट मीटिंग करा निर्णय येईल तोपर्यंत आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि खास करून विकेटवरती आपण एकत्र येऊ नका ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आणि दोन्ही पंचांच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल। चांगली विकेट आहे निर्णय पेंडिंग आहे या मैदानाच्या आतमध्ये घाई केली सोहेलने खेळाडू बात क्या बात आहे कामोटे संघाच्या खेम्यामध्ये आता आनंदाचं वातावरण आनंदाची डोही आनंद तरंगे सोहेल शेख डायमंडचा शिकार मॅन इन फॉर्म एक आक्रमक खेळाडू तो मात्र एक चेंडू फेस न करता चाललाय मैदानाच्या बाहेर।
व्यासपीठावर आगमन मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. निशान शेळके आपण पाहता चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. भरपूर अनुभवी बारक्या कांबळे आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना हॅमर केलं बॉलला. इथे देखील फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल. निशान शेळकेला या ओव्हरमध्ये अक्षरशः आपण पाहिला पूर्णपणे बारक्या हवी झालाय पेठ संघावरती. याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रकाशजी सोलंकीबाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. नवीन पनवेल आणि त्यांच्या समेत शेखबाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. रातो के कातिल म्हणून उपाधी या संघाला मिळाली आणि बघा पहिल्याच ओव्हरमध्ये बारक्याने काय कमालीचा स्पेल टाकला. जबरदस्त. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता त्या ठिकाणी फक्त 4 धावा खर्च करताना 3 आघाडीचे खेळाडू बाद केले, ज्यामध्ये बंटी जोशीला आपण पाहिला. सोहेल शेख जो डायमंड डकचा शिकार झाला, जो विकेट करता संघाला मिळाला, कामोडे संघाला रनआउटचा विकेट मिळाला आणि त्यानंतर निशांत शेळके हा देखील खेळाडू बाद झाला. आता मैदानावरती नमित पगडे खरं एक मजबूत बगड त्याला मात्र या मॅचमध्ये आपल्या संघाला मिळवून द्यावी लागेल. कारण नुकतीच आपण पाहिली खरं तर पेन पूर्व विभागातील मैत्री चषक स्पर्धा अक्षरशः संघाने गाजवली. त्या स्पर्धेमध्ये हा संघ टॉपर राहिला, चॅम्पियन बनला आणि पुन्हा एकदा आणखी एक मोठ्या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2025 कोपरलीच्या नगरीमध्ये हा संघ दाखल झाला. त्यांच्या बरोबरीने आपण पाहत आहे स्कायरा अँड शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोडे या टीमला. येणाऱ्या डीके चषकामध्ये देखील तुम्हाला हा संघ कामोडे संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अभिषेकजी दुबे आणि एका बाजूने स्वप्नीलजी पाटील गोल्डन मान. यावेळेला बघा अँगल बनवला, राऊंड विकेट आले. अगदी कमी पावलांचा रनअप आहे पण तो गोलंदाज रोशन मात्रे त्याच्याकडे आपण जर पाहिला तर उंच शरीरयष्टीचा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेमध्ये नेहमी त्याचं चांगलं योगदान या कामोडे संघाला राहिलं आणि पहिलाच बॉल राऊंड विकेट टाकत असताना फ्लाईट दिली. दबाव थोडासा आता नमित वरती. फलंदाज बाद झाले त्यामुळे आता डावाला पुढे घेऊन जायचं कटचा प्रयत्न होता, लेट कटचा प्रयत्न होता. इथे चेंडू आणि बाटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. ग्रामीण बिग बाश धमाका स्पर्धेमध्ये त्याचे रिव्हर्सचे फटके आपण पाहिले होते. नमितच्या माध्यमातून आक्रमक फलंदाज त्यांनी केली होती पण इथे त्याला देखील शांत ठेवलंय रोशन मात्रे. या गोलंदाजाने फक्त दिशा दिली. पॅडलाईनचा बॉल यावेळी पार स्वीप करत असताना बॉल मागे चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा पार नमितच्या बॅटमधून आलाय हा दुसरा चौकार. अगेन्स्ट नेक्स्ट डिलिव्हरी इथे स्विचिटचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका नमित खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. त्याने अनेक वेळा दाखवले प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि इथे देखील आपण पाहिला एक चांगला स्ट्रोक्स पॉइंटच्या डोक्यावरून स्विचिट करत असताना बॉल चालला सीमा पार. रन्स मधील 4 लगातार दुसरा चौकार. आणि विथ द टर्न केले अगदी बॉलच्या मेरिटनुसार हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू टाकाचा रोशनला त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिला हा स्विचिटचा फटका. 4 धाबा. पुन्हा एकदा यावेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये. दैवतच्या हातामध्ये बॉल चालला गली क्षेत्राकडे. फिक्की अतिशय वेगवान बॅकअप साठी खेळाडू आला, त्यालाही बीट केलं आणि इथे आपण पाहता ओथरोची रन मिळाली. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलं. फिल्डिंग मध्ये तुम्हाला तेच करावं लागतं. जेव्हा एखाद्या एंडला बॉल गेला की लगेच दुसऱ्या एंडचा खेळाडू बॅकअप साठी यायला हवं लागतं आणि इथे आपण पाहिलं 1 रन मिळाली ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. बॅटिंग करणाऱ्या पेठ संघाला प्रकाशजी चौगले ऑफिशियल सिंगर आहेत, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला आपण संघ पाहता आरसीसी पेठ. तर एका बाजूने स्वप्नील पाटील गोल्डन मॅन स्कायरा अँड शिवम ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोडे अभिषेकजी दुबे सर यांच्या माध्यमातून पुरस्कार केला. कामोडे संघाला आपण पाहता बिग फाईट. या दोन्ही संघाच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील नामवंत हे 2 संघ आहेत. भिवंडीमध्ये जाऊन मात्र रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करणारा आरसीसी पेठ संघ आपण पाहता मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये. त्यांच्या वाट्याला आता प्रचंड संघर्ष आला. फलंदाज सज्ज होतोय. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला लॉफ करताना बॉल मागे चला लॉंग ऑनला बीट केलाय. वाट पाहिली आणि वाट लागली. एका टप्प्याने बॉल चालला 1 बाउन्स इनटू द फॅन्स. जजमेंट चुकलं आणि इथे आल्या 4 धावा पेठ टीमला.
फलकावरती डिपेंडिंग चॅम्पियन या मैदानावरती गत वर्षीचा चॅम्पियन संघ कोणता तर तो संघ आहे कामोटे आणि त्यांना मात्र याही वेळेला गत वर्षीची जी भूमिका त्यांनी साकार त्यामध्ये सातत्य टिकवायचं आणि सुरुवात बारक्याने चांगली करून दिली होती ऑलरेडी. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. बावनजे ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिरभाई शेख वाबंजे यांचं आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. या व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 17 ज्यामध्ये 3 खेळाडू बाद झाले. पहिल्याच ओव्हरमध्ये 1 रनआउटचा विकेट 2 विकेट बारक्याला मिळाले. पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये बारक्या कामलेला आपण पाहत आहे. रायगडचा वेल फिनिशर म्हणून त्याला मात्र एक वेगळी उपाधी मिळाली. परंतु या सामन्यामध्ये प्रमुख जबाबदारी गोलंदाजीची साकारत असताना आपल्या टीमसाठी हा खेळाडू. सेकंड ओव्हर नंतर 17 आल्या. अजूनही डावाला पुढे घेऊन जायचं या ठिकाणी मॅच मध्ये पेट संघाला किमान 50+ टार्गेट जर या मॅच मध्ये आलं तर हा सामना फायटिंग होईल. हा सामना तुम्हाला रोमांचक होताना पाहायला मिळेल कारण बॉलिंग अटॅक हे प्रमुख अस्त्र आहे पेट संघाचं. कारण जेव्हा जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा मात्र ते प्रथम बॅटिंगच स्वीकारतात आणि इथे देखील आपण पाहिलं त्यांच्या बॅटला बॅटिंग आली आहे. त्यांना अपेक्षित निर्णय मिळाला आहे आणि या मॅचच्या दरम्यान चला घाई करा प्लीज. कामोटे संघाला देखील सूचना राहील. बघा आता ऑनलाईन को करंट व्ह्युअर्सची संख्या वाढली. आमदार चषक महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जास्त आमदार चषक नावाच्या स्पर्धा कोणत्या तालुक्यामध्ये होत असतील तर तो तालुका पनवेल. कारण या पनवेल तालुक्याचे भाग्यविधाते 4 वेळेला ज्यांना आमदार बनण्याचा बहुमान मिळाला ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या नावानं आज आपण पाहताय कोपरोली नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल फटका होता. एलिव्हेशन नव्हतं आणि इथे आपण पाहिला जायामध्ये अडकला नमित. झेल टिपला गेला एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू बाद झालाय नमित पगडे. बॅक टू द डग आउट. फोर्सेबल स्ट्रोक पाहायला मिळाला. पण एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. नीरजला पण पाहिलं. विकेट मिळाला नमितचा. चांगला आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. त्यानंतर आपण पाहता अविनाश वास्कर चालला 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळाला नमितचा. थोडंसं आनंदाचं वातावरण आपण पाहता कामोटे संघाच्या खेम्यामध्ये. नमितने मारलेला कल्पेशच्या अगेन्स्ट षटकार त्याचे हावभाव तुम्ही पाहिले असेल त्या षटकारावरती. बिग बॅश धमाका खरं स्पर्धेमध्ये दमदार फटका पाहायला मिळाला होता आणि इथे आपण पाहताय खरं विकेट त्याचा मिळाला कामोटे संघाला. बारक्याचं कौतुक करावं तेवढं कमी. या खरं स्पेलमध्ये आणखीन एक त्याला विकेट मिळाला म्हणजे 3 विकेट बारक्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहताय. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. गडी बाद केले 3. आता अविनाश वास्कर आक्रमक खेळाडू स्ट्रायकिंग एडला पण येताना पाहताय. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करायचा बॉल एज लागून मागे चालला होता. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली होती. शॉर्ट फाईन लेगला झेल जर झाला असता तर मात्र टेन्शन प्रेशर पुन्हा त्या पेट संघावरती आपण वाढताना पाहिलं असतं. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग बारकेला मिळाली कारण हा बाउन्सर होता. अटेम्प्टेड बाउन्सर पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू त्याच्यावरती मात्र हुक करत असताना हलकीशी कडा लागली होती. शॉर्ट फाईन लेगला मात्र सोनू पाटीलला आपण पाहिलं त्या ठिकाणी तैनात असताना 1 रन या बॉलवरती आली. पहिला सामना तोही अतिशय महत्वाचा राहील. पेट विपक्ष कामोटे डिपेंडिंग चॅम्पियन वर्सेस रातो के कादिल पेट संघ. राऊंड विकेट यावेळेला बघा बॉलला फिरवलाय. हार्ड लेंथ मध्ये हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि इथे आपण पाहता पुन्हा एकदा बारक्याचं कौशल्य पाहायला मिळालं. बॉलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली. रायगड जिल्ह्यातील असा एक खेळाडू ज्याच्या नावात एक 4 व्हीलर कार आहे. आज आठवतं राजवीर ट्रॉफी उसाटणे नगरीमध्ये त्याला स्वप्नातील पहिली नॅनो कार मिळाली होती. यॉर्कर टो क्रशिंग यॉर्कर लेग बिफोर द विकेट साठी जोरदार आपली पाहायला मिळाली आणि क्लीन बॉल झाले खेळाडू. क्या बात आहे. 4 मुंड्या चित केलं फलंदाजाला. हा 4था विकेट जातोय बारक्याच्या खात्यामध्ये. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डावले बारक्या कांबळेसाठी. पडत चालले. 5 गडी बाद झाले. धावा फलकात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 18. अविनाश वास्करला आता उभं राहावं लागेल. त्याच्या बरोबर नवीन खेळाडू आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये शहबाज शेखला आपण पाहताय 7व्या क्रमांकाचा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आला. बारक्याचं कौतुक करावं तेवढं कमी. 5 पूर्ण होईल का. 4 खेळाडू त्याने आतापर्यंत बाद केले. 5 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल फिगर षटक कमी धावांचं षटक त्याने हाताळले आणि याही वेळेला परफेक्ट यॉर्कर होता. बघा सन्मान दिला या यॉर्करला.
दिशा देत असताना आपण पाहिलं ऑन साइडला 1 रन या बॉलवरती आली. 1 रनच्या मदतीने आपण पाहता संघ पुढे सरकतोय. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी 5 गडी बाद 19. 1.5 चेंडू फेकले बारक्याने, 6 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 4. त्याच्या स्पेल मधला हा शेवटचा बॉल असेल. जर इथे विकेट मिळाला तर मात्र या स्पर्धेमध्ये फायपर त्याचं पूर्ण होताना आपण पाहणार आहात. लास्ट बॉल या ओव्हर मधला. याही वेळेला आपण पहिला फ्लाईट दिली बॉलला, धीम्या गतीचा बॉल होता, थोडस गती कमी केली आणि पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करत असताना हा चेंडू बारक्याने बॅकअप चांगल्या पद्धतीने दिलं. सेन्सिबल क्रिकेट, 2 षटकं टाकली, धावा खर्च केल्या फक्त 7, गडी बाद केले 4. इकॉनॉमिकल फिगर षटक आपण बारक्याच्या माध्यमातून पाहिलं. 3 षटकांचा खेळ संपत असताना पेठ संघाची धावसंख्या धाव फलकावरती आली, ती म्हणजे 5 बाद फक्त आणि फक्त 20 धावा. स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तोड्या शिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. तर निश्चित स्वरूपात यानंतरची लढत असणार आहे बिग फाईट. शिवण्या स्वराज अँड भूमी 11 हायवे दिवे त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो पृथ्वी 11 यार एंटरप्राइजेस तुर्वे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शिवण्या स्वराज भूमी 11 हायवे दिवे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते विष्णू शेठ शेलके आदई, किरण शेलके आदई, तर एका बाजूला पृथ्वी 11 यार एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते आहेत अनुप शेठ पाटील तुर्वे आणि त्याचबरोबर केतन शेठ तरे, अंजूर भिवंडी, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे केतन शेठ तरे हे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्या सर्वांचं पुरस्कर्त्यांचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 10 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 5 बाद 20 धावा धावफलकावरती. आता निखिल गोवारी आलाय या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये. मगाशी उल्लेख केला का तर काही ज्या स्पर्धा आपण पाहिल्या मागे गेलात कामोठे संघाच्या माध्यमातून, तर ॲज अ ओपनर गोलंदाज म्हणून निखिलने भूमिका साकारली. तिथे रणनीती बदलली, बारक्याने मात्र जबाबदारी स्वीकारली. यावेळेला पहिला बॉल तेज तरार, आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्क टाकाचा पंचाने वाईड घोषित केला. दबाव असेल निखिल गोवारी होती, कारण समोर अजूनही आपण पाहिला अविनाश वास्कर उभा आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, तो मैदानाच्या चहूबाजूला मोठे फटके खेळू शकतो आणि त्याने अनेक वेळा ते करून दाखवलंय. आता या मॅच मध्ये देखील त्याला संकट मोचक म्हणून भूमिका क्रीडांगणाच्या आतमध्ये साकारावी लागेल पेठ संघासाठी. 21 रन ऑन स्कोर कार्ड, 12 बॉलचा खेळ बाकी. अप टी बार अदललेला आपटलेला चेंडू, बाउन्सरचा वापर, पंचाने वाईड घोषित केला. अनप्लेबल डिलिव्हरी, 1 for 1 ओव्हर ही वॉर्निंग मात्र मिळाली गोलंदाजाला. अगदी योग्य निर्णय पंचाच्या माध्यमातून. बाधा सोडील तांडेल मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच अंपायर बाधा सँडी पालकर, तिसरे पंच आमचे सत्यवानजी काकडे. सलगचे 2 वाईड बॉल, प्रेशर गोलंदाजावरती. यावेळेला बघा फक्त दिशा दिली आहे, बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर. अविनाश वास्करचा धमाका, बॉल झाला एका टप्प्यावरती, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. वाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, बावनचे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पद्माकर शेठ मस्कर यांचं आगमन झालेलं आहे. पद्माकर दादा यावं व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. यॉर्कर बॉलला प्रत्युत्तर दिलं अविनाशने, फक्त दिशा दिली. वरिष्ठ सायनं मात्र बॉलला टर्न केलं, गॅपमध्ये 4 धावा त्या फटक्यावरती आल्या. यानंतर पुन्हा एकदा निखिल, धीम्या गतीचा बॉल, गती कमी केली, फसवला तर अविनाशला, स्वतः गेले फॉलो थ्रू मध्ये झेल पकडायला आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झालेत. अविनाश वास्कर प्रत्युत्तर द्यायला धाडस दाखवावं लागतात, ते धाडस आता मैदानामध्ये निखिल गोवारीने दाखवलंय. 1 मोर विकेट डाऊन, खेळाडू बाद झालाय अविनाश वास्कर. प्रवीण, मागच्या बॉलचा विकेट आपण जर पाहिला तर कटर बॉलचा वापर केला तर गोलंदाजाने बॉल सोडला असता तर कदाचित वाईट पाहायला मिळाला असं. पण इथे व्हेरिएशन पुन्हा एकदा आपण पाहिला तेच तरार,
हार्डलेमध्ये हा टाकलेला चेंडू होता आपण पाहिला. आतमध्ये येणारा बॉल, मागचा बॉल कटर होता, बाहेर निघाला होता. इथे आपण पाहिला इन कटर, आतमध्ये येणारा चेंडू डॉट बॉल. व्हेरिएशन निखिलकडे आहे, त्याचा योग्य वापर त्याने या षटकामध्ये केला. सुरुवातच चांगली बारकाने करून दिली. त्यानंतर आपण पाहिला दबाव पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळाला. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी बॉलला डेड घोषित केलं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल निखिल गोवारी या गोलंदाजाला. आणि आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तब्बल 6 गडी 26 अशी धावसंख्या. यावेळेला तेच सरळ बॉल लाईन मिस केली. वन्स अगेन वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. क्राईम ब्रांच युनिट 2 चे खरं तर नवी मुंबईचे अधिकारी आमचे मित्र रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून आज तुम्हाला पोगाव संघ खेळताना पाहायला मिळेल आणि तेही स्पर्धेचा आनंद घेतात. जर का आपण इथे आला असाल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. व्हाईट बॉल पाहायला मिळाला निखिलच्या माध्यमातून. दबाव फलंदाजावरती लेग लाईनचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे, जोरदार अपील पाहायला मिळाली. इम्पॅक्ट लाईन बॉलची आपण पाहता डिरेक्शन हे फार महत्वाचं असेल आणि इथे आपण पाहता पंचांनी खरं तर लेग बॉलच्या स्वरूपात रन घोषित केले. अवांतर एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आता आपण पाहता थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ सुरू झालाय. थोडासा स्फोटक अंदाज एका फलंदाज दाखवावा लागेल. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 50+ रन जर आल्या पहिल्या सत्रामध्ये तर ते टोटल पेट संघासाठी फायटिंग टोटल राहील, कारण या संघाकडे क्षमता आहे धावा रोखण्याची. शहबाजने बॉलला उडवलाय, उंची घेतली जास्त, अंतर कापलं कमी, फील्डर डाऊन द बॉल लॉंगॉनच्या क्षेत्राकडे झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू बाद झाला पेट संघाचा. जवळजवळ हा 7वा खेळाडू बाद होतोय. शहबाज शेख बॅक टू द डग आउट. ऑर्गनायझर रोशन ट्रान्सफरचे मालक आणि एक सुप्रसिद्ध व्यावसायिक राकेश शेठ पाटील कोपरोली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. फक्त 28 धावा धावफलकावर आणि 7 खेळाडू बाद झाले. अजूनही पहिल्या इनिंग मध्ये 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोरिंग शॉट हवेत या मॅच मध्ये पेट संघाला. आणि अगदी आपण पाहता तळाचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. बॅटिंग समरी आपण जर पाहिली तर 0 धावसंख्येमध्ये 3 खेळाडू बाद होताना आपण पाहिले. 13 धावा फक्त नमितने केलं. तो एक अपवाद राहिला. आणि पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस परफेक्ट यॉर्कर निखिलचा पाहिला आपण डॉट. शेवटचा बॉल मात्र होता हॉट. इथे आपण पाहता 4 षटकं संपत असताना बॅटिंग करणाऱ्या पेट संघाची धावसंख्या आली धावफलकावरती ती म्हणजे 7 गडी बाद 28. सर रिव्ह्यू आलाय. यस, बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू केला घेतलाय. वाईड साठी चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे, चेक केलं जाईल. मगाशी उल्लेख केला का तर अफाट गर्दीमध्ये मोठ्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये काय परफॉर्मन्स दिला तर भिवंडी नगरीमध्ये या पेट संघाने. ज्या संघामध्ये आपण पाहिलं रायगडचे 2 सुपरस्टार, रायगडचा टायगर ओस्मान पटेल आणि रायगडचा हार्दिक पांड्या विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं. आणि दमदार योगदान या संघाचं राहिलं. अनेक संघांना मात्र पराभूत करत मात्र मेगा फायनलमध्ये हा संघ पोहोचला. आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र रनरअप राहिला हा संघ. आणि मोठी पारदर्शक मात्र या टीमला आपण मिळताना पाहिले. आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेट या नावाने हा संघ आपण पाहिला. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये खेळला आणि रायगडाचा मान सन्मान या संघाने वाढवला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल कॉल आला तिसऱ्या पंचांकडून. रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने पहिल्या इनिंग मधला. पुन्हा एकदा आपण फिल्डिंग कडे लगेच जाऊया. कांबोडे संघात सूचना राहिली, फिल्डिंग लावून घ्या. तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. दादाच्या जोडीला दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला. रोहित पाटील राकेश पाटील भाऊ असताना जोडीला. 12 फेमस नंबर हाय त्या फॉर्च्युनर गाडी. तर यानंतरची लढत असेल बघा. दुसरा पुकार असेल शिवण्या स्वराज आणि भूमी 11 हायवे दिवे त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पृथ्वी 11 यार एंटरप्राइजेस, स्वराज एंटरप्राइजेस 11 तुर्वे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. 4 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आल्या. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. दैवत मात्रच्या हातामध्ये चेंडू दिलाय. लेफ्ट हँडेड सीमर गोलंदाज मात्र बॉलिंग मार्क मध्ये आलाय. आता अडचणीमध्ये आहे पेट संघ. अशीच अडचण आपण पाहिली तलोजा नाईट स्पर्धेमध्ये निखिल शेळके होता. त्याने मात्र काय संघाला सावरलं होतं आणि रातोरात तो खेळाडू चमकला आणि मालामाल देखील झाला. आता अशीच भूमिका मात्र साकारण्याची संधी आली या दोन्ही फलंदाजांकडे. सलमान शेख, तन्वीर शेख या 2 खेळाडूंकडे मात्र गोल्डन ऑपॉर्च्युनिटी चालू आली. या मॅच मध्ये मात्र दमकम
दाखवावं लागेल. एक्सा कव्हरला उडवला बॉलला, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. बघा कधी थ्रू द कव्हर्स केले होते, मागे प्रोटेक्शन मिळालं. 2 धावासाठी कॉल आणि इथे आपण पाहता रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मागे राहिले. रनआउटचा विकेट देखील मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 1 रन मिळाली आरसीसी पेठ संघाला. तो जो मजकूर माजी सरपंच आणि नुकतीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले होते आमदार चषकाची दमदार स्पर्धा आणि A1 क्वालिटीचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहिलं, ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं ही मनपूर्वक स्वागत. आरबा झालाय, फटका फसलाय, पुन्हा एकदा लॉफ केलेला स्ट्रोक्स. टेन्शन मध्ये आता पेठ संघ आलाय. बारक्या त्या ठिकाणी होते, चांगला झेल टिपत असताना आपण पाहिलं आणि किने खेळाडू बाद आल्या पावली माघारी परतावं लागेल अरबाजला. आता ऑल आउटच्या उंबरट्यावरती आलाय पेठ संघ. 9 खेळाडू बाद झाले 29 धावसंख्येवरती. झालेला नाहीये. अरबाज देखील टेन्शन मध्ये आला, पण समोर फिल्डिंग साठी होता सर्वात चपळ क्षेत्ररक्षक बारक्या कांबळे, त्याने मात्र झेल टिपला. वाडी स्ट्रॉंग आपला झेल टिपत असताना मात्र खेळाडू बाजूला अरबाज. आता शेवटची जोडी मैदानामध्ये आणि 4 चेंडू त्यांना फेस करायचे आहेत. अंतिम 4 बॉल जिशान आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहत आहे. खरं तर सलमान मॅच बॅटिंग समरी आपण जर पाहिली तर जवळजवळ 5 खेळाडू 0 धावसंख्येची बाद झाले. एकही धाव न करता भोपलाही न पडता मैदानाच्या बाहेर जावं लागलं, ज्यामध्ये दुर्दैव होतं का सोहेल शेखचं. त्याला एकही चेंडू फेस करता आले नाही. डायमंड जरचा शिकार झाला तो टर्निंग पण या मॅचचा राहील, तो खेळाडू बाद झाला. आता अंतिम 4 बॉल बाकी असतील. यावेळेला देखील आपण पाहता लॉफ करायचा, आतली कडा घेऊन मागे चालला. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित ऑल आउट झाला असता संघ, पण 1 रन मात्र मिळाली. नशिबाची साथ मिळाली या मॅच मध्ये. आता पेठ संघाला सलमान शेख या फलंदाजाला अंतिम 3 बॉल एका दुसरा मोठा फटका जर आला तर नक्कीच रिस्पेक्टेड स्कोर ज्याला म्हणतात, सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळेल पेठ टीमला. लास्ट 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी, चांगली फिल्डिंग कॉमेडी संघाने मात्र या मॅच मध्ये केली. स्कायरा अँड शुभन ट्रान्सपोर्ट्स, जयहरमान कामोडे, अभिषेकजी दुबे सर, स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ. इथे ऑन साइडला खेचून मारला सलमानने. भिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेठेनं उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिबंत नाहीये. संघर्षमय हा षटकार सलमानच्या माध्यमातून आलाय पेठ संघासाठी. 6 धावा. आपण व्यक्त केली की भिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेठन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. खऱ्या अर्थाने जिद्द असावी मनामध्ये खऱ्या अर्थाने, आणि जिद्द असेल ना तर तुम्हाला असाध्य गोष्ट सुद्धा तुम्ही साध्य करून दाखवू शकता. जिद्द चिकाटी या फटक्यामध्ये पाहिली सलमानची. मी मगाशी उल्लेख केला का तर पेठ संघ आपण जर पाहिलं तर अतिशय संघर्षमय संघ आहे. आणि बघा लास्ट जोडी मैदानामध्ये आणि लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट सलमानने केला. 6 धावा त्याच्या माध्यमातून पाहिला. पुन्हा एकदा सफल झाले. इथे हुक करायचा बॉल मागे चाललाय आणि कदाचित निर्णय पंचांचा आलाय. बघूया निर्णय काय असेल. शोल्डरला लागला की आर्म्सला लागलाय, फोरम्सला लागलाय, हे पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. दोन्ही पंच चर्चा करतील. शंका निर्माण झाली दोन्ही पंचांमध्ये. जर बॅटला लागून किंवा ग्लाउजला लागून बॉल ट्रॅव्हल झाला तर मात्र ऑल आउट होईल पेठ संघ. ऑन स्क्रीन आपण पाहिला सँडी पालकर आणि स्वतः सुनील तांडे सर निर्णय घेतील. योग्य निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल. अनेक वेळा आपण पाहिल्या या गोष्टी घडतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा पण एक किस्सा पाहिला तर पॉवेलच्या अगेन्स्ट जेव्हा पंचाने आऊट दिल्यानंतर स्वतःहून मैदान त्याने सोडलं होतं. तर टीव्ही अंपायरकडे आपण जाऊया. तिसरे पंच आपण चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. जर विकेट मिळाला तर मात्र ऑल आउट ची नामुष्की ओढावेल या मॅच मध्ये पेठ संघावरती. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघांना आपण इन्व्हाइट करूया पुढच्या खरं टॉस साठी.
पृथ्वी 11 जय हनुमान टेंबिवली विपक्ष शिवन्या स्वराज भूमी 11 हायवे दिवा. यस तुर्बे आणि त्यांच्या बरोबरने संघ असेल हायवे दिबे, हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. तर निर्णय पेंडिंग आहे, स्वतः आमचे आयोजक रोहित पाटील पाहतील. बघा पुन्हा एकदा सांगतो, अगदी फोरम्सला बॉल लागून मागे चालला, त्यामुळे अतिशय चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या गोष्टी होतात जेव्हा एखादा खेळाडू शफल होतो, हुक करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र आपण पाहिला शोल्डर आर्म्स किंवा फोरम्सला बॉल लागून निघतोय. आणि बघा अगदी बॉलर्सला सूचना आली असेल, जेव्हा आपण बॉल डिलिव्हर कराल तेव्हा आपण स्टंप्सच्या अगदी मधोमध यायचं नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागतं, त्यामुळे प्लीज दैवा तुम्ही बॉल रिलीज कराल तेव्हा मात्र स्टंप्सच्या मध्ये येऊ नका, अन्यथा LBW आणि या गोष्टी पंचाच्या निदर्शनात येणार नाहीये, त्याचा फटका तुमच्या संघाला बसेल. शेवटचा बॉल या इनिंग मधला टार्गेट सेट करणारा चेंडू, शेवट गोड करेल का सलमान? 36वा धाव फलकावर त्याला लास्ट बॉल. यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला अलॉंग द कार्पेट पहिली सिंगल वेगाने कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल घाई झाली आहे, अति घाई संकटात नाही, तिसऱ्या रनचा प्रयत्न होतो आणि इथे आपण पाहिला ऑल आउट झालाय, विकेट मिळाला या शेवटच्या बॉलवरती. कामोटे संघाला 10 खेळाडू बाद धावसंख्या धाव फलकावरती पेट संघाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 38 धावा. डिपेंडिंग चॅम्पियन कामोटे पुढच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करेल की एका बाजूने धावा डिपेंड केल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल पुढच्या इनिंगसाठी रॉकस्टार प्रवीण गायकर. तत्पूर्वी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे असेल आमचे महागुरु गडगे सर. थँक्स रोशन पटेल. यानंतरची लढत असेल शिवन्या स्वराज आणि भूमी 11 हायवे दिबे विपक्ष पृथ्वी 11 यार इंटरप्राइजेस स्वराज इंटरप्राइजेस तुर्बे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक इथे केली जाईल सचिन पाटील चिपले, सचिन या चिखले गावातील सचिन दादा पाटील या आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. माजी सरपंच स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ रमेश शेठ पाटील साहेबांचे भाषा मंडळी खऱ्या अर्थाने या नाणेफेक केली जाईल. बघा दोन्ही क्रिकेट संघ हायवे दिबे विपक्षा तुर्बे. तर तत्परी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. सचिन दादा या पहिला प्रथमतः तुमचा सन्मान करू. धनंजय बुवा मस्कर, धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभास्ते सचिन पाटील चिखले सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेबांचे आमचे ऑर्गनायझर आहेत, माजी सरपंच त्यांचे भाचा परिवार आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभास्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन रोशन शेठ पाटील आणि धनबुवा मस्कर यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जाईल. इथे दमदार व्यक्तिमत्वाचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती विद्यमान नगरसेवक आणि मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर विकास शेठ घरत साहेब जुही यांचं आगमन झालेलं आहे. विकास शेठ मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. यानंतरचा सन्मान असेल विष्णू शेठ शेलके आदई यांचा सन्मान इथे केला जाईल. या माऊली आपण त्याचा सन्मान करावं. धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभास्ते विष्णू शेठ शेलके आदई यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर विष्णू बोलके या दादा. विष्णू बोलके मातारी कामगार क्षेत्रामध्ये अनेक वर्षे ज्यांनी अविरत सेवा केली. मित्रांनो आडनाव बोलके आहेत परंतु मनाने एकदम शांत स्वभावाचे, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. माऊली करा त्यांचा सन्मान. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. गावदेवी क्रिकेट संघाचे निमंत्रण स्वीकारून स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. अनेक वर्षे माताडी कामगार संघटनेमध्ये ते सक्रिय राहिलं. अनेक वर्षे त्यांनी योगदान दिलं कामगार क्षेत्राला. अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. तर यानंतरचा सन्मान असणार आहे आशुतोष पवार आणि विनोद पाटील. आशुतोष आणि विनोद या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूचे सन्मान
आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरेली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. तत्पूर्वी बोलूया दुसरं सत्रासाठी. यापूर्वी आवाज ऐकला रोशन पाटील तारा यांचं. आता रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे बोलूया. तर हायवे दिवा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय नंदू पाटील साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये हायवे दिवा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय नंदू पाटील साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद रोशन. चलते हैं मैच की तरफ. क्या शानदार गेंदबाजी रही आज कायरा एंड शिवांश ट्रांसपोर्ट 11 जय हनुमान कामोटी की ओर से 38 रन बनाए पेट टीम ने और 39 का लक्ष्य का पीछा करते हुए पहली गेंद के ऊपर कमाल का शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से भारकिया का ये दमदार स्ट्रोक 4 रन. नजर आती हुई 4 रनों के साथ बारकिया कामले ने अपने पारी की शुरुआत की और कायरा 11 एंड शिवान ट्रांसपोर्ट 11 जय हनुमान कामोटी टीम का स्कोर है 4 रन. प्रकाश सौगुले ऑफिशियल्स आरसीसी पेट टीम मैदान के ऊपर खेल रही है. इस बार फुल टॉस बड़ा शॉट बारकिया अपने पुराने अंदाज में गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से दैट्स द मैक्सिमम 6 रन. पर दमदार स्ट्रोक हमें देखने को मिला जहां पर 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. पहले पावर प्ले में शहबाज शेख के ऊपर आक्रमण यानी कि प्रकाश चौगुले ऑफिशियल आरसीसी पे टीम के आरंभिक गेंदबाज के ऊपर दमदार प्रहार करते हुए मंच के ऊपर देख सकते हैं भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व विकास घर साहब इनको देख सकते हैं. साथ ही साथ हमारे मयूर भी नजर आते हुए. क्या दमदार यहां पर योगदान हमेशा देते हैं. इस बार भारकिया की बल्लेबाजी आज मात्र पूरी तरीके से 4 चांद लगाती हुई. इस बार डीप कवर की तरफ गेंद सीमा रेखा पार 4 रन. दिबा पाटिल साहेबांचं आपण हे संगीत ऐकलं कि कितनी अच्छी बात होगी जब हमारे एयरपोर्ट के ऊपर विदेशी बाहर देशों के बड़े बड़े नेता राष्ट्रीय अध्यक्ष जब उतरेंगे एयरपोर्ट के ऊपर तो उनके कानों के ऊपर आवाज गूंज देगी वेलकम टू दिबा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई. तो हमारे आगरी समाज का कितना गौरव होगा. और ये दिबा पाटिल साहब का संगीत बिल्कुल आपने सुना. कारण प्रत्येकाच्या मनाने घेतला एकच ठाव की नवी मुंबईच्या विमानतळाला फक्त आणि फक्त आमच्या दिबा साहेबांचंच नाव. कुणाल दादा गोबारी 7002 आपका स्वागत करेंगे. हमेशा कबड्डी टीम के लिए जबरदस्त योगदान रहता है. आई ग्रुप के सदस्य हैं कुणाल दादा गोबारी आपका हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा. 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 27 गेंदों में जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता है. व्हाट अ बैटिंग शहबाज शेख के ऊपर यह आक्रमण. इस बार चलिए गेंद को थोड़ा सा स्लोवर किया था जहां पर बल्लेबाज पूरी तरीके से बीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. तो चलिए यहां पर दमदार शुरुआत. तो रन बनेंगे इस गेंद के ऊपर 14. पावर प्ले की पहली ओवर जहां पर मजबूत स्थिति में नजर आती हुई. और ये खराब गेंद है. बारकिया पावर प्ले में पूरी तरीके से फायदा उठाते हुए लेकिन लॉन्ग एक्स्ट्रा कवर यानी कि लगभग बाउंड लाइन के नजदीक गेंद को रोके फील करे तब तक वहां पर कायरा एंड शिवांश ट्रांसपोर्ट 11 जय हनुमान कामोटी टीम के बल्लेबाज बारकिया के पास समय था दूसरा रन लेने का और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचाए. स्कोर कार्ड के ऊपर 16 रन 25 गेंदे 23 रनों की जरूरत. तारीफ करेंगे दोस्तों कामोटी टीम की. हमारे सागर शेठ आएंगे सुषमा पाटिल विद्यालय के सर्वे सर्वा. सागर शेठ आपका हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा जिन्होंने काफी दमदार योगदान दिया हमेशा कामोटी टीम के लिए. आपका भी स्वागत करेंगे. हाफ ट्रैकर की बॉल मिस टाइमिंग है. शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है वहां पर कोई चूक नहीं. और आखिरकार जिस बारकिया बल्लेबाज ने धमाका मचा दिया था उसी बारकिया का विकेट लेने में कामयाब हो चुके गेंदबाज शहबाज शेख. और इसी के साथ ये पहला विकेट मैदान से बाहर लौटता हुआ
कायरा एंड शिवांश ट्रांसपोर्ट 11 जय हनुमान कामटी टीम का 1 ओवर के बाद 16, 24 गेंदे चाहिए 23 रन। तर प्रवीण, यापूर्वी आपण सानिया डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या कार्याची गाथा सांगणारं संगीत ऐकलं। 1 धून 24 जून भूमिपुत्राने खऱ्या अर्थाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्णाक्षरामध्ये द्यावं, त्यासाठी आपण संघर्ष केला की आम्ही मातीसाठी आणि मातीत जन्मलेल्या जातीसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण पाहणार आहोत मित्रांनो। आणि विरोधकांना आपण आव्हान दिलं होतं की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, आम्ही भूमिपुत्रच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणार लोकनेते दिबा। अग्री कोली कराडी संघर्ष समिती पनवेल तालुका अध्यक्ष प्रदीप भाई यांना देखील आपण पाहतो, एक तितके चांगले समालोचक देखील म्हणून त्यांची आपण ओळख पाहतो आणि त्यांनी देखील संघर्ष केला। मित्रांनो, प्रदीप भाई आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। स्क्रीनवरती आमचे विकास शेट यांना पाहताय, त्याच्यानंतर विकास शेट यांची निंजा गाडी होती, मला तर वाटतं आय थिंक 9वा नंबर तिचा, आम्ही कॉलेजला घेऊन जातो महेश भिंगरकर आणि मी, अजून एक ती क्षण आठवतं। हाँ बरोबर, आम्ही महेश भिंगरकर मी घेऊन जायचो कॉलेजला। मयूर देख सकते हैं, रोशन भाई इनको देख सकते हैं। तो चलिए बिल्कुल यहाँ पर रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 16, 24 गेंदों में जीतने के लिए चाहिए 23 रनों की आवश्यकता। बोलो तैयार। ओ थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई वहां पर गेंदबाज अरबाज शेख के लिए, दमदार गेंदबाज है, रामबाग ट्रॉफी में क्या शानदार किफायती गेंदबाजी, उसके बदौलत वहां पर उस टीम यानी कि मिहिरा स्पोर्ट्स के नाम से खेल रही थी और वहां पर चैंपियन का खिताब बिल्कुल उनके नाम पर नजर आता हुआ। थोड़ी सी दिक्कतें कुछ नजर आती हुई वहां पर अरबाज शेख को बॉलिंग के अपने फॉलो थ्रू में यह रनअप थोड़ा सा चूका होगा, उसकी वजह से ये दिक्कतें कहीं ना कहीं नजर आई। एक्चुअली संदेश चेक करेंगे वहां पर क्या दिक्कतें वहां पर आई, रिप्ले में हम जरूर चेक करेंगे। फास्टेस्ट बॉलर है दोस्तों, रनअप थोड़ा सा देखेंगे यहाँ पर, थोड़ा सा कम यहाँ पर लेते हुए, वैसे लॉन्ग रनअप करना पसंद करते लेकिन इस बार सामने से ही गेंदबाजी करेंगे। वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 17 रन। कामोटे दोस्तों एक ऐसी टीम है कि इनके हिस्से में कितना अपयश आया लेकिन ये कभी खची नहीं, ये कभी रुके नहीं, थके नहीं, हर जगह जाओ ये टीम खेलती है, नहीं तो कई टीमें फिर मुश्किलें देती है। और निश्चित तौर पर ये लीजिए क्या दमदार यहाँ पर क्रिकेट नजर आता है, इस सारा आउट खेलने का प्रयास, हवा में गेंद है, क्या टाइमिंग प्रॉपर हो जाएगी, लेकिन इस बार लॉन्ग ऑफ की तरफ बढ़िया कैच पकड़ा बल्लेबाज नीकू सोनू पाटिल। बैक टू द पवेलियन। एक अपना दमखम दिखाते हुए और साथ ही आप देख सकते हैं जहां पर बल्लेबाजी की चर्चा करेंगे कि वहां पर परेश मात्रे अभी भी सुरक्षित है। नए बल्लेबाज रुद्राक्ष गोबारी आते हुए जिनके ऊपर अब ये जिम्मेदारियां बनती हुई। रन संख्या है मात्र केवल 17, 7 गेंदों में विस्फोटक पारी वहां पर खेली है बारक्या शेल के लिए। 23 गेंदों में चाहिए 22 रन। टैप करने का प्रयास सेकंड पावर पे मैदान के अंदर जारी है, 1 रन तो जरूर पूरा, तब तक 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर कार्ड के ऊपर आगे बढ़ता हुआ बात करेंगे 18 रनों के ऊपर। 13 जानेवारी मित्रांनो आज हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसतं आणि मी ते वाया जाऊ देणार नाही। प्रकल्पग्रस्तांचे आराध्य दैवत दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब आज यांची जयंती आणि त्या जयंती निमित्त आम्ही विनम्र अभिवादन करतो ते तुम्हा आम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट लोकनेते दिबा पाटील साहेब। मिसाईल ग्रुपचे खजिनदार शैलेश भाई यांना आपण पाहताय,
त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं। इनसाइड आउट खेलने का प्रयास, लाजवाब टाइमिंग, परेश के पास क्लास है और क्या शानदार स्ट्रोक, सीमा रेखा पार, 4 रन। म्हटल्यानंतर कमोडे संघाचे सर्वात जास्त प्रेक्षक आपण खऱ्या अर्थानं पाहतो, त्या तमाम सर्वांचं स्वागत करतो। बाहरी किनारा, बल्ले का गले की रीजन में गेंद जा रही है, धन धन करती हुई सीमा रेखा पार, एक और शानदार 4। इसी के साथ 26 बने, 13 रनों की जरूरत है। ऑन साइड में मोड़ दिया डीप स्क्वायर लेग में, खिलाड़ी वहां पर आते हुए उठाएंगे, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा। परेश थोड़े से रनिंग बिटवीन द विकेट में थोड़े से कहीं ना कहीं थोड़े से कम है, क्योंकि उनके पांव में बहुत सालों से इंजुरी है और जिसकी वजह से दौड़ने के लिए उन्हें थोड़ी सी मुश्किलें पैदा होती है। तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 27 रन, जीतने के लिए 19 गेंदें और चाहिए 12 रनों की जरूरत। 12 रन चाहिए मैच को जीतने के लिए। आज देख सकते हैं इस टीम की चर्चा करेंगे तो बढ़िया गेंदबाजी खास करके पेट टीम के खिलाफ, और बल्ले के रडार में क्या कमाल का स्ट्रोक भागा है बल्लेबाज रुद्राक्ष गोवारी के बल्ले से, ये दमदार 6 रन। कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास, गावदेवी आईला करी तो वंदन वेगळीच त्याची यादा, साईबाबांना करी तो वंदन वेगळीच त्याची यादा, पूरा करी तो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन। क्या बात है, दमदार ये संगीत बिल्कुल आप देख सकते हैं। मैं रोशन दादा इनका ये दमदार संगीत, स्वागत है आपका। तो बिल्कुल 33 रन बने, जीतने के लिए 18 बॉल में चाहिए 6 रनों की जरूरत। अठारह गेंदे और जीतने के लिए बिल्कुल 6 रनों की जरूरत। महागुरु एमडी गढ़गे सर इनको देख सकते हैं दोस्तों, डबल हिंद केसरी का खिताब जिनके नाम पर है। और इस बार चलिए पैरों पर डाली थी गेंद और सीधा स्टंप उखाड़ कर निकाल दिया, बल्लेबाज होंगे आउट। का ये संगीत चौथी बार जिन्हें आमदार होने का सौभाग्य मिला महागुरु, बहुत जन ने तर्क वितर्क लगाया था कि 5,000 10,000 से यहाँ पर उनकी सीट लगेगी, लेकिन उनको जवाब दिया 5 10 नहीं 30 नहीं 40 नहीं 50 नहीं, सीधा 61,000 वोटों से दमदार यहाँ पर उनकी जीत हमें नजर आई। और ये उनके ही नाम की दमदार टूर्नामेंट 10वां साल है दोस्तों ये टूर्नामेंट का। और ये हमारे अभ्यासु सरदार आमदार प्रसिद्ध ठाकुर साहब के रोशन शेठ पाटिल साहब को देख सकते हैं, 12 किंग संतोष शेठ पाटिल साहब को देख सकते हैं, धनंजय शेठ पाटिल साहब को देख सकते हैं और विकास शेठ को भी आप स्क्रीन के ऊपर देखते हुए बहुत मेहनत देते हैं दोस्तों, और क्या कमाल की योगदान हमेशा रहता है, उन सभी का स्वागत करेंगे। 6 रन चाहिए, बोलो तैयार। लगातार दूसरा यॉर्कर, बिल्कुल मोतीराम भोईर की याद आती है वाकलन के, न तांडा न शेंडा, डायरेक्ट बूंदा, और ये लगातार 2 बूंदा गेंदें हमें देखने को मिली और कहीं ना कहीं थोड़ा सा परेशान कर रहे हैं। 16 में 6 यहां पर जरूर बनाने, लेकिन देखेंगे 6 बनने के लिए कितना समय लेना चाहेगी। फिलहाल बल्लेबाजी करने वाली टीम कायरा एंड शिवांश ट्रांसपोर्ट्स जय हनुमान कामोटे, फिर से एक बार स्लॉक स्वीप फॉलिंग स्वीप का प्रयास जरूर किया था, रन की कोशिश हो जा रही है। तुर्वे पृथ्वी 11 तुर्वे क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी संपर्क साधावा।
तो चलिए बिल्कुल यहां पर बात करेंगे डॉट बॉल की समाप्ति, 4 गेंदों में 1 रन, शायद लेग बाई के तौर पर वो रन आ चुकी है। क्या मेहनत ले रहे वहां पर जीशान शेख अपने गेंदबाजी में, और बिल्कुल शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक नजर आता हुआ। 14 गेंदे और 5 रनों की यहां पर आवश्यकता है। जीशान शेख बॉलिंग मार पर है। ग्रामीण धमाका बिग बैश में दमदार परफॉर्मेंस दिया वहां पर पेट टीम ने, लेकिन इस बार उनके खिलाफ कामोटे टीम का यह शानदार प्रदर्शन। तर आपण पाहू शकाल जयेंद्र शेठ जोशी, साई बिल्डकॉनचे सर्वा की ज्यांचा दमदार योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळतो। जयेंद्र शेठ जोशी आणि काल करताना त्यांचे संघ आपण पाहिलं स्पर्धेमध्ये, मला वाटतं मितेश 11 आकुर्ली आणि त्यांच्या समेत त्यांच्याच गावातील जुई मयूर आपला संघ मला वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलात। चलिए इस बार अच्छा शॉट, सीधा गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग की तरफ सीमा रेखा पार, 4 रन। तर निश्चित स्वरूपात रॉकस्टार प्रवीण जरी विचार केला, गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ सुपर 12 मध्ये दाखल झालं, परंतु त्या संघासाठी जयेंद्र शेठ जोशी उद्योजक जुही यांनी निश्चित स्वरूप त्यांच्या वतीने 10,000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा संघासाठी पुरस्कृत करण्यात आलं। जवळजवळ अर्धी एंट्री त्यांची वसूल झाली आणि त्यांनी जाहीर केलं राजेश काथर यांनी की पुढील ज्या वेळेस ते लढतीमध्ये सहभागी घेतील स्पर्धेमध्ये, त्यावेळेस मितेश 11च्या नावाने तो संघ खेळणार आहे। मितेश म्हटलं तर रवींद्र दादा जोशी जुही जे कामोटे शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या सुपुत्राच्या नावाने गौरी स्पोर्ट नेपाली क्रिकेट संघ पुढील प्रकाश जातातील स्पर्धेमध्ये उतरणार आहे। ये देखिए कामोटे टीम का डगआउट आपने देखा, जहां पर काफी अच्छा संतुलन यहाँ पर नजर आता हुआ। रोशन छेड़ा भी इन एक्शन में नजर आ रहे, वो दमदार बल्लेबाज है, कोई एक बल्लेबाज टीम में नहीं रहता तो मुश्किलें पैदा होती है। जीतने के लिए मात्र केवल 1 रनों की जरूरत है, स्कोर इज लेवल। चलिए तुर्बे टीम के कप्तान अभी तक शायद थोड़े से ऑन द वे, शायद सुकापुर के आसपास, तो तुरंत गाड़ी के ऊपर ताव दीजिए, लेकिन थोड़ा संभल कर आजिए, थोड़ा वेट करेंगे, लेकिन ज्यादा पास भी मत मारिए, गाड़ी संभल के आइए। चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति। आज मात्र कामोटे टीम ने काफी दमदार परफॉर्मेंस किया है। स्वप्निल पाटिल, गोल्डन मैन चिपले और अभिषेक दुबे, इनके द्वारा इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। राज मात्र उनका जबरदस्त परफॉर्मेंस, हालांकि टेमोडे के टूर्नामेंट में भी महागुरु इनका खतरनाक परफॉर्मेंस देखने को मिला, और इसी के साथ मैच हुआ फिनिश और अपनी पहली जीत इस आमदार ट्रॉफी में लिखती हुई कायरा एंड शिवांश ट्रांसपोर्ट्स जय हनुमान कामोटी टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन। लाइन अप करके जाइए कामोटी टीम मैदान के अंदर, और ऑफिशियल प्रकाश चौगुले आरसीसी पे टीम आप लाइन अप करके मैदान से बाहर आइए। इस मैच का मैन ऑफ द मैच का हीरो जो हमारे साथी इसको जानकारी देंगे। तर थँक्स तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल। आताच्या लढतीमध्ये इथे कायरा शिवांश ट्रान्सफर कामोडे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं, मनपूर्वक अभिनंदन। त्यानंतर आरसीसी पेट क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। तर बघा सर्व आमची गोल्डन सर्व युवा वर्ग इथे आलेला आहे। बाबा ब्रँडचे सर्व सहकारी आपण एका बाजूला रोहन पाटील पाहतो, त्यानंतर सोम पाटील, आदी पाटील, अर्णव पाटील, अंशु पाटील, जय पाटील, बघा या सर्व आमच्या युवा वर्गाचं आगमन इथे झालेलं आहे। काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला, या उक्तीप्रमाणे बघा दमदार एंट्री रोहन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची। वा कोपरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माजी उपसरपंच धनंजय दादा पाटील बाबा ब्रँड यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या समवेत आपण आर्यनला पाहतो। 1-2 रोशन अर्णव खऱ्या अर्थाने रोशनदादा पाटील यांचे सुपुत्र।